श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, आपला सप्ताह जो कालावधी येणार आहे 9 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत एप्रिल महिन्यामध्ये हा आपला स्वामी पुण्यतिथी निमित्ताने आपण गुरुचरित्र पारायचा सप्ताह देखील म्हणत असतो आणि स्वामी पुण्यतिथी असल्या कारणाने या सप्ताहामध्ये आपण बऱ्याचशा सेवा देखील करत असतो। त्यामध्येच महत्त्वाचं म्हणजे सेवा जी मानली जाते ती म्हणजेच काय तर गुरुचरित्र पारायण या ग्रंथाचं पारायण आपण करत असतो। आता गुरुचरित्राचं पारायण जो करत असतो तो भाग्यवान व्यक्ती असतो, पण त्यामध्ये पारायण कालावधीमध्ये आपण सेवा कशा पद्धतीने रुजू करू शकतो हा व्हिडिओ आपला आलेला आहे। पण बऱ्याच महिलांना जेवणाचे पदार्थ जे असतात ते आपण काय खाऊ शकतो, कोणत्या भाज्या खाव्यात, कोणत्या खाऊ नयेत हा प्रश्न असतो आणि त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे। जर तुमच्याकडून ज्या न सांगितलेल्या भाज्या अशा जर खाल्ल्या गेल्या तर काय करावं, आणि तसेच तुम्हाला सांगेल आपण जी काही सेवा करत असतो त्यावेळी एखादी चूकभूल झाली तर आपण काय करू शकतो, अशा बरेचसे प्रश्न महिलांना असतात। भाज्या ज्या असतात त्या नियमितपणे कोणत्या खाव्यात आणि चुकीचे पदार्थ खाल्ले गेल्याने आपल्याला दोष लागतात का, हे सुद्धा या प्रश्नांची उत्तरं जे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये होऊन जातील। तर आपल्या विषयाला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, कुठलंही पारायण किंवा कुठलीही सेवा करत असताना आपल्या मनात भाव असणं खूप महत्त्वाचं असतं। स्वइच्छेने आणि निस्वार्थ भावनाने जेव्हा आपण कुठलीही सेवा करत असतो त्यावेळी आपल्या हातून कुठलीही चूक झाली तर मनात कुठलंही शंका न ठेवता आपण ते पारायण पूर्णत्वाला न्यायचं आहे, हे लक्षात घ्या। आधी निशंकपणे करायचं, मनात कुठलीही शंका न ठेवता आपलं पारायण खंडित होणार नाही याची काळजी करून आपण पारायण पुढे न्यायचं आहे, ठीक आहे। तर आपण हे पारायण करत असताना गुरुचरित्र हे पारायण करत असताना बरेचसे नियम अटी जे असतात ते आपल्याला सांगण्यात येतात आणि आपल्या गुरुमाऊलींच्या सांगण्यानुसार जे आपण पारायण करत असतो नियम अटी घेऊन, जेवणाचे असू द्यात किंवा कुठलेही नियम असतो ते पाळून जर आपण पारायण केलं त्याची पुरेपूर आपल्याला पुण्यप्राप्तीही मिळत असते, त्याचं फलप्राप्ती आपल्याला मिळत असते। आणि खाण्याचे जे पदार्थ वर्ज्य केले जातात त्या खाण्याच्या पदार्थांमध्ये आपल्या शरीरासाठी जे योग्य असा आहार असतो पारायण कालावधीमध्ये त्यामुळे ते पदार्थ दिलेले असतात आणि त्या पदार्थांचा आपण वापर करायचा आहे या दिवसांमध्ये, 7 दिवसांमध्ये। 7 दिवस म्हणजे काही मोठा कालावधी नाही, अगदी थोडक्यात आपले 7 दिवस म्हटले तर आरामात एवढ्या भाज्या तुम्हाला सांगेल की या भाज्या खाऊन तुम्ही 7 दिवस कुठे निघतील ते सुद्धा कळणार नाही। फक्त एवढं सांगेल, पारायण करायच्या आधी म्हणजे वाचनाच्या आधी आपण जेवण करू नये हा नियम नक्कीच लक्षात ठेवा। बघा, आपण कुठलीही सेवा करतो, आपण जेवण वगैरे करून आपण सेवा करणं हे योग्य नाही, त्यामुळे आपण जेवणाच्या आधी वाचन पूर्ण करावं। आणि भले बघा तुम्हाला सांगितलेले 4 पर्यंत वाचन करा, पण असं नाही की तुम्ही जेवण करून वाचन करणार, त्यामुळे आळस येतो, कंटाळा येतो आणि आपल्या पारायणाला खंड पडतो। म्हणून हा सुद्धा एक भाग जेवणातला येत असतो। म्हणून तुम्हाला सांगेल, जेवण करायच्या आधी आपण वाचन पूर्ण करायचा प्रयत्न करायचा आहे। तसेच तुम्हाला सांगेल, बघा आपण जेव्हा पण ही सेवा करत असतो तेव्हा आपण जेवणामध्ये फळं जे असतात ते संपूर्ण फळं आपण ग्रहण करू शकतो। कुठलेही फळं असू द्या, सगळे फळं तुम्हाला चालतील। ड्रायफ्रुट्स जे असतात ते सगळे प्रकारचे चालत असतात। त्यामध्ये बघा मुख्यत्वाने कोणते कोणते जे आता फळभाज्या असतात, फळभाज्या ह्या चालत असतात, पालेभाज्या सुद्धा संपूर्ण चालतात। फक्त चालत नसतात ते कडधान्य किंवा द्विदलित धान्य जे असतात ते चालत नसतात। आता बघूयात आपण फळभाज्यांमध्ये कोणते कोणते पदार्थ येत असतात। तर जेवणामध्ये जी लिस्ट टाकणार आहे ती सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये द्यायचा नक्कीच प्रयत्न करेल, नक्कीच तुम्ही बघू शकतात। तर बघा, जेवणामध्ये फळभाजींमध्ये येत असतं बघा बटाटे, टोमॅटो, मिरची, ढोबळी मिरची जी असते ती सुद्धा चालते आणि हिरवी मिरची सुद्धा चालत असते। वाल चालतो, वाल म्हणजेच काय थोडक्यात म्हटलं तर श्रावणी घेवडा जो असतो तो महाराजांचा आवडता नैवेद्य आहे। रताळे चालतात, हिरवी मिरची चालते, सुरण चालतं, फ्लावर चालते, पत्तागोबी चालत असते, भेंडी चालते, गिलके चालतात, दोडके चालतात। गिलके म्हणजेच काय घोसळे, दोडके चालतात। या पद्धतीने हे पदार्थ आपल्याला जेवणासाठी चालत असतात। कोथिंबीर चालते, कढीपत्ता सुद्धा चालतो, तसंच जिरं जे असतं फोडणीला ते सुद्धा चालत असतं, हळद चालत असते। अजून तुम्हाला सांगेल, बघा आपण जे जेवणामध्ये घेतो तर दह्यापासून बनलेली आपली दही, ताक, दही, कढी जी असते ती चालत असते। आता बऱ्याच महिलांचा प्रश्न होता की ताई कढीमध्ये तर डाळीचं पीठ असतं ते आपण टाकत असतो, मग ते कसं काय चालेल? तर बघा, डाळीचं पीठ अगदी थोडंसं असतं आणि आपल्याला ते चालत असं काही हरकत नाही, किंवा शेंगदाण्याचा कूट वापरून सुद्धा तुम्ही कढी बनवू शकतात, कढी तुम्ही खाऊ शकतात आपल्या पारायणासाठी। आणि डाळी ज्या असतात त्या चालत नाही, कडधान्य जे असतात ते चालत नाही, असं गुरुमाऊलींच्या सांगण्यानुसार सांगत आहे, मी कुणी सांगणारी नाही। आणि मी सुद्धा पारायण करत असताना जे नियम पाळते जेवणाचे किंवा जे पदार्थ मी ग्रहण करते ते मी तुम्हाला इथे सांगत आहे। आता कोणते पदार्थ तुम्हाला बघा
जे चालतात त्यामध्ये बघा मेथी जी चालते पालेभाजींमध्ये मेथी असा पदार्थ आहे ते चालते, पण मात्र मेथी ही उष्ण देखील आहे आणि उष्ण असल्या कारणाने तुम्हाला जर त्रास होत असेल किंवा ॲसिडिटीचा तुम्हाला त्रास होत असेल तर मेथीची भाजी स्किप करावी. कांद्याची पात जी असते ती सुद्धा तुम्हाला सांगेल ती खाऊ नये. त्याचे सुद्धा तुम्हाला जर त्रास होत असेल, ढेकर वगैरे येत असतील किंवा ॲसिडिटीचा त्रास असेल तर कांद्याची पात सुद्धा स्किप करावी. त्यानंतर दुसरी भाजी म्हणजेच बघा शेपू असते, शेपू पालक जो बोलतो, तर शेपू जो असतो शेपू खायचा नाही. शेपूने ढेकर येत असतात, त्यामुळे हे पदार्थ जे असतात आपल्या शरीरातून बघा उष्णता तयार करणारी आणि गॅसेस जे असतात आपल्याला होत असतात, म्हणजे पोटात गॅसेस तयार करतात हे पदार्थ. त्यामुळे हे पदार्थ टाळण्याचा प्रयत्न करा. पालेभाजींमध्ये दुसरे जे असतात तुम्ही खाऊ शकतात, माठ असतो तो चालतो, या पद्धतीने खा. पण तुम्हाला सांगेल की ज्या पदार्थांनी आपल्याला त्रास होतो ते खाऊ नका. मेथीच्या भाजीचा जर तुम्हाला त्रास होत नसेल, ॲसिडिटी होत नसेल तर तुम्ही खाऊ शकतात. ठीक आहे, या पद्धतीने करा. शेपूचे ढेकर येतात म्हणून शेपू खाऊ नका. त्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल, फळं सांगितले तुम्हाला खाऊ शकतात. काकडी खाऊ शकतात, लाल माठ चालेल, सुरण चालेल, ह्या गोष्टी चालतील तुम्हाला. त्यानंतर न खाऊ शकणारे असे पदार्थ कोणते? आता न खाऊ शकणारे पदार्थ जर म्हटलं तर बघा कडधान्य जे असतात ते चालत नाही. द्विदलित धान्य म्हणजे काय, सगळ्या डाळी ज्या असतात त्या गुरुमाऊली सांगत असतात त्यानुसार तुम्हाला सांगेल डाळी चालत नाही. डाळ खाल्ल्याने आपली सेवा ही द्विदलित होत असते असं माऊलींचं म्हणणं आहे. त्या म्हणण्यानुसारच मी तुम्हाला सांगेल, कारण आपण ज्या ग्रंथाचं पारायण करणार आहोत दिंडोरी प्रणीत, हे हा जो ग्रंथ आहे हा माऊलींनी आपल्यासाठी काढलेला आहे, स्त्रियांसाठी आपण काढलेला आहे. आणि ते जे नियम आपल्याला सांगत असतात ते नियम आपण फॉलो करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि मी त्याच नियमांनी फॉलो करून किंवा तेच नियम पाळून मी पारायण करते. आणि जे काही सेवेकरी बघत असेल अगदी कमी का असेल आपण त्यांनी त्या पद्धतीने करावं अशी माझी सुद्धा इच्छा आहे. आणि माऊलींच्या सांगण्यानुसार आपण ते आदेश पाळायला पाहिजेत. म्हणून तुम्हाला सांगेल द्विदलित धान्य माऊली नाही सांगतात म्हणून खाऊ नये. कांदा लसूण हा कडकडीत वर्ज्य असावा, कांदा लसूण देखील खात नाही. तसेच आता शेंगदाणे सुद्धा माऊली नाही सांगतात म्हणून मी तुम्हाला इथे नाही सांगेल, शेंगदाणे खाऊ नका. साबुदाणे चालतात, साबुदाण्याची खीर तुम्हाला चालेल. वरई जी असते भगर ती चालत नाही, ती सुद्धा भाताच्या प्रकारात येत असते म्हणून वरई चालत नाही, हे लक्षात घ्या. उपवास करावा का 7 दिवसांमध्ये? तर उपवास नाही करत, हे लक्षात घ्या. उपवास पारायणासाठी नाही करत. तुमची इच्छा असेल की मला 7 दिवस उपवासासारखे करायचं आहे, म्हणजे एका टायमाला आपल्याला फराळ करायचे किंवा मग मी संध्याकाळी एक भुक्त करणार आहे, संध्याकाळी जेवण फक्त, त्या पद्धतीने तुम्ही करा. सकाळी जेवण करू नका, संध्याकाळी करा. दिवसभरात कधीही तुम्ही पारायण वाचन करू शकता 4 पर्यंत आणि रात्री तुम्ही जेवण करू शकतात. या पद्धतीने करा. जेवण मात्र आपल्याला दररोज चालत असतं, उपवासाचा काही नियम नाही. तुमचा जर मध्ये उपवास आला या 7 दिवसांमध्ये, एकादशी, चतुर्थी, आता या सप्ताहामध्येच नाही कधीतरी तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करत असणार तर तेव्हा जर तुमचा उपवास आला किंवा सोमवार आला, एकादशी आली, चतुर्थी आली तर मग काय करावं? तर तुम्ही उपवासाचं साबुदाणे खाऊ शकतात. म्हणजेच कसे, साबुदाण्याची खीर आपल्याला चालत असते. फळं जे असतात ते फळं सगळे चालतील, ड्रायफ्रूट्स चालतात, ओलं खोबरं असतं ते चालत असतं. त्यामुळे तुम्ही या पद्धतीने तुम्ही उपवास करू शकतात. त्यात काही उपवासाचे पदार्थ चालतात, दूध दही चालत असते, हे पदार्थ तुम्ही खाऊ शकतात. फक्त म्हणजेच काय तर कांदे लसूण जे असतं ते खायचं नाही, मसाला खायचा नाही. कांदा लसूणचा मसाला आहे तो सुद्धा खायचा नाही. कांदा लसूण वर्ज्य असतं, गरम मसाले वर्ज्य असतात, कारण आपल्या शरीराला त्रास होत असतो, त्याचा हीट तयार होते, एक ऊर्जा त्या दिव्य अशा ग्रंथामध्ये, गुरुचरित्र या ग्रंथामध्ये दिव्य अशी ऊर्जा आहे, खूप ऊर्जा आहे. आणि त्याच्यात एवढी ऊर्जा आहे की आपण स्वतः पारायण जेव्हा करतो तर आपण ज्या ठिकाणी बसत असतो त्या आसनाला खालून घाम येतो, एवढी ऊर्जा त्या ग्रंथामध्ये आहे. जेव्हा वाचन करतात तेव्हा बरेच जण अनुभव घेतात, मी सुद्धा घेत असते. बऱ्याच लोकांना जर तुम्ही मनापासून पूर्ण एक एक श्लोक व्यवस्थित वाचन केला नक्कीच तुमच्यामध्ये ऊर्जा तयार होत असते. तर आसनाच्या खाली घाम येत असतो, एवढी ऊर्जा म्हणजे पृथ्वी जी असते ती सुद्धा तापत असते. तर हे लक्षात घ्या. आपण जेव्हा हे गरम पदार्थ खाऊ तर परत आपल्या शरीरात हीट तयार होते, त्याने आपल्याला त्रास होतो, म्हणून हे पदार्थ आपण खायचे नसतात. आणि दत्त महाराज जे होते, श्रीपाद श्री वल्लभ महाराज जे होते, ते ज्या पद्धतीने आपले गुरु ज्या पद्धतीने जगत होते त्या पद्धतीने आपण व्यतीत करायचे हे 7 दिवस. त्यांच्यासाठी निस्वार्थ भावनेने आपल्याला त्यांना जे आवडत किंवा ते जसे राहत होते बिना कांदा लसूणचं जे जेवण करायचे त्या पद्धतीने आपल्याला राहायचा प्रयत्न करायचा आहे इथे, हे लक्षात ठेवून करायचं. आता त्यामध्ये अजून बऱ्याच महिला असतात की ताई खारी टोस्ट वगैरे जे असतात, बिस्किट असतात, बटर असतात, बऱ्याच लोकांना सवय असते सकाळी खायची चहा बरोबर. चहा तुम्हाला चालेल, चहा कॉफी वगैरे चालेल, दूध चालेल, पण हे पदार्थ चालतील का? तर तुम्हाला सांगू का,
फक्त 7 दिवस आपल्या गुरूंसाठी आपल्याला व्यतीत करायचं आहे. हे खाऊ नका. मैद्याचे पदार्थ चालत नाही, त्यामुळे हे पदार्थ सुद्धा स्किप करा. आपण सेवा करत असतो आपल्या गुरूंच्या चरणी अर्पण करण्यासाठी, आपल्या गुरूंचं जे चरित्र आहे ते जाणण्यासाठी, त्यांची स्तुती जी असते ती गायलेली आहे गुरुचरित्रामध्ये, ते त्यासाठी आपण करत असतो. आणि आपल्याला जर खायचंच पडलेलं आहे तर याला काही अर्थ नाही. आपण फक्त 7 दिवस कुठे निघतात तुम्हाला कळणार सुद्धा नाही. जो मनापासून पारायण करणार, जो मनापासून एक जी असते ना इच्छा वगैरे आतुरता जी असेल ना, त्याला कळणार सुद्धा नाही. हे 7 दिवस कुठे निघतील तुमचे ते सुद्धा कळणार नाही. म्हणून हे जे पदार्थ तुम्हाला मी सांगितले हे वर्ज्य करा. बाकी काही पदार्थ दिलेले आहेत ते तुम्ही खाऊ शकतात. अजून काही तुम्हाला प्रश्न वाटला की ताई मी हे खाऊ का ते खाऊ का, मोहरी असते, बऱ्याच महिला मोहरी सुद्धा डाळीमध्ये मोडली जाते, त्यामुळे मोहरी चालत नाही. किंवा माझ्याकडनं मोहरी खाल्ली गेली, ताईंचा मला बराच मेसेज पण येत असतो की ताई माझ्याकडनं मोहरी खाल्ली गेली, मग मी काय करू. आता याच्यात मुख्य प्रश्न म्हणजे काय, तर तुमच्याकडनं खाल्ली गेलेली असते एखादी वस्तू, शेंगदाणा खाल्ला जातो, बऱ्याच महिला शेंगदाणा सुद्धा खात असतात पारायणाला. तुम्हाला इच्छा आहे तुमची तर तुम्ही खाऊ शकतात, काही हरकत नाही. तुमचं मन हे निशंक आहे, तुमचं मन पवित्र आहे, तुम्ही मनापासून पारायण करत आहेत, काही हरकत नाही, तुम्ही शेंगदाणे खाऊ शकतात. पण माऊलींच्या सांगण्यानुसार मी खात नाही म्हणून मी तुम्हाला नाही सांगेल. तुमची इच्छा, तुम्ही खात असणार तर खाऊ शकतात, काही हरकत नाही. अनुभूती ती येत असते, प्रत्येकाला अनुभूती येत असते जो मनापासून पारायण करतं. हे जे जेवणाचे वगैरे नियम बोलतो ना आपण, थोडे आता चुकले. आता मी जसं मगाशी सांगितलं, माझ्याकडनं डाळ खाल्ली गेली किंवा शेंगदाणा खाल्ला गेला किंवा मोहरीची डाळ खाल्ली गेली, मोहरी खाल्ली गेली थोडक्यात, तर असे नियम म्हणजे चुकली मी कुठेतरी, मला हे वाटतं की मी चुकली, माझ्याकडनं असं कसं झालं. तर तुम्हाला सांगू का, ही मनात शंका घेऊ नका, निशंक राहा, काही फरक पडत नाही. शांत राहायचं, आपलं पारायण आपण करायचं, फक्त खंडित करायचं नाही. पारायणमध्ये जे दिलेलं आहे ते आपण समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. आपले गुरु समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे यामध्ये, बाकी काही नाही. बाकी कांदा लसूण मात्र कडकडीत वर्ज्य करा. ब्रह्मचर्य कडकडीत वर्ज्य करायचं आहे. मासिक धर्माचा जो कालावधी असतो तो बघून पारायण करा, जेणेकरून आपलं पारायण हे खंडित होणार नाही. हे पारायण खंडित होऊ देऊ नये, हे लक्षात घ्या सर्वप्रथम. नंतर बोलाल की ताई असं झालं तसं झालं, 2-3 दिवस मागे पुढे होती तारीख, असं करू नका. मागे पुढे असेल तर करूच नका, आधी करून घ्या किंवा नंतर करा तरी सुद्धा चालेल, पण खंडित होणार नाही त्याची काळजी आपण स्वतः घ्यायचं आहे. कोणाचे जे नियम मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितले ते गुरु माऊलींनी सांगितल्यानुसारच सांगितलेले आहेत आणि जे मी स्वतः पालन करते ते नियम आहेत. बाकी श्रद्धेचा भाव असतो, विश्वासाचा भाव असतो. शेवटी ज्याची श्रद्धा, विश्वास आणि निशंकपणाने जो पारायण करत असतो त्याला अनुभूती येतेच येते, यात काही शंकाच नाही. म्हणून तुम्ही गुरुचरित्र पारायण तुम्ही वाचन करू शकता, श्रवण करू शकतात, काही हरकत नाही. जो वाचन करतो, पाठ मांडणी करून आपल्या घरामध्ये गुरुचरित्र स्वतः पठण करतो, त्यांनी सगळे नियम कटाक्षाने पाळावे. जो श्रवण करणार आहे त्यांनी नाही पाळलेत तरी सुद्धा चालेल. जो श्रवण करायला, बरेच महिलांचा प्रश्न असतो ताई मी वाचू शकत नाही, श्रवण करू शकते का. हो नक्कीच तुम्ही करू शकतात, श्रवण करायला चालेल. त्यामुळे तुम्ही नियम नाही पाळले तरी सुद्धा चालेल. बऱ्याच लोकांना वाचता येत नाही म्हणून श्रवण करा तरी सुद्धा चालेल, या पद्धतीने करा. आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे इथेच काय, एकधान्य म्हणजे काय. तर एकधान्य म्हणजेच काय, तर गव्हाच्या पिठापासून जी चपाती बनवली जाते ती म्हणजे एकधान्य आपल्याला खायचं आहे. एकधान्य म्हणजे काय, गव्हाच्या चपातीला आपण त्याच्यासोबत अनेक भाज्या आपण खाऊ शकतात. बऱ्याच भाज्या आपल्या सांगितलेल्या आहेत मी, त्या वेगवेगळ्या भाज्या तुम्ही दररोज बनवू शकतात. फक्त चपाती त्यासोबत आपल्याला बनवायची असते. भात हा वर्ज्य करायचा असतो, भातपासून आपल्याला आळस येत असतो म्हणून भात आपण खायचा नाही. चपाती खाऊ शकतात. बऱ्याच बाजरीची भाकर चालत नाही, गव्हाची चपातीच चालते. पण तुमचा शरीराचा त्रास असेल तर तुम्ही ज्वारीची भाकरी खात असणार तर दररोज मात्र ज्वारीची भाकरीच खा, या पद्धतीने करा. पण तुम्हाला परत सांगेल, एकधान्य म्हणजे गव्हाच्या पिठाच्या पासून चपाती बनवली जाते आणि त्यासोबत आपण भाजी कुठलीही खाऊ शकतो. एकधान्य म्हणजे गव्हाच्या चपाती, बस एवढं मला सांगायचं आहे. बाकी तुमची इच्छा, तुम्हाला ज्या पद्धतीने करायचं त्या पद्धतीने करू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच काय, माझ्याकडनं नियम चुकला किंवा मी खाण्यामध्ये चुकीचं खाल्लं गेलं माझ्याकडनं. आता बघा, चुकीचं खाल्लं गेलं म्हणजे तुम्ही जाणून बुजून करत नाही, अचानकपणे खाल्लं गेलेलं असतं. मोहरी असू द्या किंवा शेंगदाणा असू द्या किंवा मग इतर एखादी वस्तू खाल्ली गेली असेल, तर तुम्हाला सांगू का, तर हे तुम्ही स्वतःहून नाही केलं किंवा तुम्हाला हौस तर नाही आली ना चुकीचं वागायची, तुम्ही जी पारायण करण्याची पद्धत आहे ती व्यवस्थित आहे, चालू आहे, श्रद्धा आहे, भाव आहे, सगळ्या काही गोष्टी तुमच्या मनात आहे, तर घाबरू नका. दत्त महाराज काही कुणाला शिक्षा करणार नाहीत. गुरु हे आपली माऊली असते म्हणून घाबरू नका.
तुम्हाला वाटतंय शंका, मला विचारू नका, कोणाचाही व्हिडिओ बघू नका, कुठेच बघू नका. सरळ काय करायचं, तुमच्याकडनं वाटतंय तुम्हाला की मी चुकली, माझ्याकडनं हे खाल्लं गेलं बाबा, इथे बसायचं, महाराजांच्या पुढे बसून महाराजांना सांगायचं की महाराज माझ्याकडनं चूक झाली असेल तर मला माफ करा, तुमच्या बाळाला सांभाळून घ्या. या पद्धतीने सांगा, काही कोणाला सांगायची गरज नाही. त्या दिवशी चूक झाली, हात जोडून माफी मागली, बस संपला. त्या दिवसाचा विषय संपवायचा, नव्याने आपली जी पुढची पारायणाची पद्धत आहे ती चालू ठेवायची. या पद्धतीने करा. आणि अजून वरचे जी वस्तू असते त्यामध्ये अजून एक पदार्थ येत असतो, तो म्हणजे वांगे. वांगे जे असतात ते वर्ज करायचे असतात, वांगे सुद्धा चालत नाहीत. त्यामुळे वांगे हे वर्ज करावे जेवणामध्ये. तर हे जे पदार्थ तुम्हाला सांगितले भरपूर आहेत, ते तुम्ही खाऊ शकतात. नक्कीच या पद्धतीने पारायण करा, निशंक भावनेने करा, कुठलीही शंका मनात ठेवू नका. आणि नक्कीच आपलं पारायण हे महाराज स्वीकारत असतात. ठीक आहे, चला मग सांगितलेली माहिती इथेच थांबवते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. तुम्हाला काही शंका असेल तर नक्कीच विचारा, उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न इथे करेल. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त.